गोदेचा पूर एक सोहळा. लेखक दत्ता पाटील. वाचक स्वर मेधा वारे. नाशिकच्या गोदावरीचा पूर ही दरवर्षाची सर्वात मोठी सांस्कृतिक घटना असते. गणपती उत्सवाला हल्ली तसा व्यावसायिक इव्हेंटचं स्वरूप प्राप्त झालं आहे. पण गोदेचा जवळपास दरवर्षी नियमितपणे येणारा पूर अजून तरी या सगळ्यांपासून अस्पर्श राहिला आहे. दरवर्षी तोच पूर, तोच पाण्याचं सोनं होऊ पाहणारा रंग, तोच सामुदायिक मंत्रपठणासारखा अर्थ न कळणारा, काळजात घुमणारा रोरावता आवाज. पावसाळ्याआधी गोदेशी फार सलगी न करणारे, जरा बिचकूनच राहणारे तिच्या रस्त्यावरचे छोटे छोटे ओहोळ झालं गेलं गंगेला मिळालं असं म्हणत रानावनातून गावागावातून धावत येत तिच्यात उड्या मारतात आणि मग गोदेला उत्साह येतो. दुरावलेली पोरं घरी पुन्हा परतल्यावर माऊलीचा थकवा दूर व्हावा आणि बऱ्याच दिवसांपासून विझलेली चूल तिनं पेटवायला घ्यावी, त्याप्रमाणे गोदामाय उसळायला लागते. शहरातल्या घाटांशी येईपर्यंत ती सोन्या नाण्यानं लगडून गेलेली असते. श्रीमंत पोरांची श्रीमंत माय गावाकडून बस्त्याला यावी तशी सराफ बाजारातील गल्ल्या पालथ्या घालत फिरते. शहराच्या गर्दीपुढे तोरा मिरवत पोरांना नातवांना सगळा घाट फिरवून आणावा तशी कपालेश्वराच्या पायऱ्यांपर्यंत जाऊन येते. पूर्वीसारखं आता एवढ्या पायऱ्या चढवत नसल्यानं घटकाभर तिथेच रेंगाळते. गाडगेबाबांचं नाव राखत त्या नावाच्या पुलाला कितीतरी वेळा तिने स्वच्छ धुवून काढलंय. नारोशंकराचा घंटा हा महापालिकेचा लोगो झाल्यापासून त्याच्यापासून तिनं फटकूनच राहायचं ठरवलंय. घंटेला स्पर्श करण्यासाठी आतुरलेल्या तिच्या अवखळ पोरांना तिनं कितीतरी वेळा आवर घातलाय. 69मध्ये वाजवलेल्या त्या घंटेचे ध्वनी आजही तिच्या काळजामध्ये घुमता आहेत. मोठ्या कुंकवाची वटारलेल्या डोळ्यांची बाई डोक्यावर टोपली घेऊन आमोशा मागत फिरावी तशी पूर्वी ती घाटावरच्या गल्ल्या गल्ल्यांमधून फिरलीही होती. अनेकांनी मीठ मिरच्या देऊन हळदी कुंकू वाहून तिला निरोपही दिल्याचं तिच्या लक्षात आहे. अनेकांनी तिच्या उसळत्या लाटांमध्ये शूरपणानं उड्या मारल्याचंही ती विसरलेली नाही. आपल्या पुरामुळे घर मोडून पडलं तरी पाठीचा कणा मोडू न देणाऱ्या त्या मुलाला कधीच मोडू न शकणारं कुसुमाग्रजांच्या कवितेचं घर याच गंगामाईनं दिलं. गड्यांवरून वाहून येणाऱ्या दारिद्र्याच्या कितीतरी कहाण्या तिनं ऐकून पोटामध्ये घेतल्या. हातातून निसटू पाहणाऱ्या हिंस्र लाटांना गांधी ज्योतीपासून कटाक्षानं दूर ठेवताना भोवताली विळखा घालत कितीतरी वेळ तिनं जागता पहारा दिलाय. दोन्ही बाजूंना लक्ष ठेवणाऱ्या दुतोंड्या मारुतीला पुराचं प्रमाण ठरवण्याचा अधिकार देऊन गोदामाय तशी निर्धास्तही होत असते. गोद्या गळापर्यंत आली की कंठाशी प्राण येणं म्हणजे काय असतं ते या अख्ख्या शहरात फक्त या दुतोंड्या मारुतीलाच कळलंय. एका जागी ठामपणे उभा राहत या मारुतीरायानं गोदेला आईसारखं जपलंय. त्यामुळे वर्षातून एकदा तरी तिच्या या पोऱ्याच्या खांद्यावर बसून यात्रेला जाण्याचा हट्ट गोदामाय पूर्ण करून घेत असते. पात्रातल्या मंदिरांमधल्या कितीतरी देवादिकांनाही घासून पुसून लख्ख अंघोळ घालत असते ही गोदामाय. वर्षभर तळाशी साचलेल्या दुःखाला वाहून नेणारा होणारा आक्रोश काठावरच्या गर्दीच्या उरात धडकी भरवत राहतो. गोदामाय वाहत राहते, नव्या दुःखाला जागा करत राहते. सगळं काही पूर भरून वाहून जाताना पाहून गर्दी जल्लोष करत असते. गंगेवरचे बरेच भिकारी लांब उभं राहून त्या पुरात आपली हरवलेली जागा शोधत राहतात. सुरक्षित काठावर गंगा पूजनासाठी स्वच्छ कपड्यातले साधू महंत आल्यावरही गोदामाय त्यांच्याकडे फारसं ममत्वानं पाहत नाही. उलट एखाद्या जुन्या वाड्याच्या उमऱ्याशी सुवासिनीनं वाहिलेलं हळदी कुंकू नम्रपणे स्वीकारून आल्या पावली परत फिरते. तिचा पूर हा या शहरातला मोठा सोहळा आहे. तिला येताना बघणं हा जसा सोहळा, तसाच तिला जाताना बघणं हाही एक सोहळा. मानवी स्पर्शापासून दूर राहिलेला हाच सोहळा या शहराला समृद्ध करत आलाय. लेखक
दत्ता पाटील. वाचक स्वर मेधा वारे.